फॉर नंबर्स हा एक ब्रिज कोर्स आहे 6th क्लासचं. त्याच्यावर आपण जसं मागे आपण बघितलं होतं एक नंबर लाईन आठवते. नंबर लाईनवर खूप सारे नंबर्स आहेत, सगळ्यांना माहित आहे. कोण कोण सांगेल कोणकोणत्या टाईपचे नंबर आपण आतापर्यंत शिकलेला आहोत? हा सांग शुभ्रा. हा हा एक एक सांग. अजून नॅचरल नंबर, अजून इंटिजर, हा प्राइम नंबर. व्हेरी गुड. तू बेटा हा निगेटिव्ह, अजून पॉझिटिव्ह नंबर. बरं मला एक सांगा, इंटिजर्स कशाला म्हणतात? कोण सांगेल? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इंटिजर? हा तिला उभे होऊन सांगा. आन्सर उभे होऊन द्या. व्हेरी गुड. पॉझिटिव्ह नॅचरल नंबर माहित आहे तुम्हाला? 1 2 3 4 इन्फिनाइट. त्यानंतर 0. त्याच्यानंतर त्यांचेच निगेटिव्ह म्हणजे -1 -2 -3. हा जो सेट आहे नंबर्सचा, या नंबर्सला कोणते नंबर्स म्हणतात? इंटिजर्स. ओके, तर इंटिजर्स तुम्हाला माहित आहे. त्यानंतर प्राइम नंबर कशाला म्हणतात? कोण सांगेल डेफिनेशन प्राइम नंबर? असं मेहरा उभं आन्सर द्या. व्हेरी गुड. असा नंबर जो फक्त एक आणि त्याच संख्येने भाग जातो. सगळ्यांना माहित आहे ना? द नंबर डिव्हिजिबल बाय 1 अँड इटसेल्फ इज कॉल्ड प्राइम नंबर. एखादी एक्झाम्पल प्राइम नंबरचं कोणाला सांगता येईल? 2. करेक्ट. हा 5 3. जे प्राइम नंबर नाही त्यांना कोणते नंबर म्हणतात मग? कॉम्पोजिट नंबर. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण अजून कोणते नंबर शिकलेलो? ऑड नंबर. ठीक आहे. बरं आता आपण एक सिंपल एक ऍक्टिव्हिटी घेणार आहोत, जे आपण ऑलरेडी वर्गात एक ऍक्टिव्हिटी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण एक गेम खेळणार आहोत. ठीक आहे. डिपेंड्स ऑन नंबर्स. ठीक आहे ना? तर ऍक्टिव्हिटी अशी आहे की एक विद्यार्थी समोर येणार, तो एक नंबर चूज करणार. मी तुम्हाला 8 क्लू देणार. तो नंबर कोणता गेस केला ते ओळखायचा आहे. समजलं? नक्की? चला कोण येईल समोर? चलिए विनायक. ओके. तिथं समोर उभा आहे. ओके बघा, याला आपण एक नंबर देऊ 1 ते 50. किती? 1 ते 50 पर्यंत याला नंबर मनामध्ये पकडायचा आहे. आणि हा कोणता नंबर मनामध्ये पकडेल ते तुम्हाला क्ल्यू नुसार सांगायचं आहे. ठीक आहे. तर पहिला क्ल्यू आहे, पकडला तू? 1 ते 50 पकडायचं. पटकन जो आन्सर देईल त्याला बक्षीस पण मिळेल. हा ठीक आहे. पहिला क्ल्यू यानी पकडलेलं आणि तू आन्सर सांगायचं यस ऑर नो मध्ये. काय सांगायचं? यस आणि नो. माझा क्ल्यू ऐकायचं, यस आणि नो यांना आन्सर सांगायचं. ते तुझ्या मनातलं संख्या ओळखणार. ओके. तर बघा पहिला क्ल्यू आहे, यांनी पकडलेला नंबर 9 पेक्षा मोठा आहे. याचा नंबर 9 पेक्षा मोठा आहे. याने यस आहे क्ल्यू लक्षात घ्या. त्यानंतर यांनी पकडलेली नंबर 7च्या पाड्यात येतो म्हणजे मल्टिपल ऑफ 7. नक्की? ओके. त्यानंतर यांनी पकडलेला नंबर 11च्या पाड्यात येतो मल्टिपल ऑफ 11. नो. किती झाले क्ल्यू? 3. चौथा क्ल्यू, यांनी पकडलेला नंबर 10च्या पाड्यात येतो. नो. त्यानंतर यांनी पकडलेला नंबर ऑड आहे. यस ऑर नो? ऑड म्हणजे विषम. हा विषम यस आहे. हा ठीक आहे. ओके. किती झाले? 5. 6वा क्ल्यू, एकक स्थानाचा अंक दशक स्थानाच्या अंकापेक्षा मोठा आहे. एकक स्थानाचा अंक दशक स्थानापेक्षा मोठा आहे. थांबा, गडबड नाही. त्यानंतर अजून एक क्ल्यू आहे, दशक स्थानातील अंक ऑड आहे. दशक स्थानातील अंक ऑड आहे म्हणजे विषम आहे. हा आता शेवटचा क्ल्यू राहिलेला आहे, यांनी पकडलेला अंक 20 पेक्षा मोठा आहे. एवढ्या जणांनी सांग पटकन. करेक्ट. टाळ्या वाजवा त्यासाठी. समजलं? संख्या कसं ओळखायचं? क्ल्यू नुसार तुम्हाला कोणतीही संख्या ओळखता येईल. आपण
1 ते 100 किंवा 1 ते 200 पण संख्या आपण हे करू शकतो. आता आपल्याला एक नंबर्सवर एक गेम खेळायचा इथं. ठीक आहे, गेम व्हेरी इंटरेस्टिंग आहे, मजा येणार आहे आणि जे टीम जिंकेल त्याला बक्षीस सरांकडून मिळणार आहे. ओके, ठीक आहे. तर इथं 4 टीम आहेत. पहिल्या टीमचं नाव आहे आर्यभट्ट. काय नाव आहे? हा, या टीमचा लीडर टूबाव. ओके, या टीमचा लीडर हा आहे, या टीमचं नाव आहे आर्यभट्ट. कोण आहेत आर्यभट्ट माहित आहे? सगळे नाव जे आहे मॅथमॅटिशियनचे दिलेले आहे मी टीमला. मॅथमॅटिशियन म्हणजे गणितज्ञ, ज्यांनी गणितात काहीतरी शोध लावलेला आहे. ठीक आहे. दुसरी टीम आहे पायथागोरस, टू बेटा उगा कॅप्टन वराज. हा, तिसरी टीम आहे रामानुजन, कोणी पण एक उभी हो. आणि चौथी टीम आहे शकुंतला देवी. ही शकुंतला देवी सुद्धा मॅथमॅटिक्स पिक्चर पण निघालेला आहे, पाहिला असेल कदाचित. हा, ठीक आहे. मेरा उपयोग कॅप्टन. तर 4 टीमचे हे 4 कॅप्टन्स आहेत. आता तुम्हाला काय करायचं इथं बघा, टीम जिंकणाऱ्याला बक्षीस आहे. मी तुम्हाला प्रश्न वाचणार आहे. प्रश्न कोणताही असू शकतो नंबर्सवर. ठीक आहे. टीमचा एक मेंबर इथं समोर उभे राहतील, कोणी पण. पहिले आपण कॅप्टनला उभे करू. समोर वा, पुढे. हा, एका लाईन मध्ये उभे राहायचे. मी ज्यावेळी थोडं मागे बेटा, ज्यावेळी प्रश्न वाचणार, तू पहिली रो आर्यभट्ट नाव दिसतंय रेड कलर, पायथागोरस येलो कलर, रामानुजन पिंक कलर आणि ग्रीन कलर कोण आहे? हा, शकुंतला. पण हा, चालेल, असं चालेल. हा, ठीक आहे. हे शकुंतला इकडून घेऊ आपण. ठीक आहे ना, समजलं? 4 टीम तुमच्याजवळ समोर दिसून राहिले. 4 कलर तुमच्या समोर आहेत, त्याच्यावर काही नंबरचे चित्र चिकटवलेले आहेत. दिसत आहे सगळ्यांना? नंबर बरोबर दिसून राहिले सगळ्यांना? ओके. मी ज्यावेळी तुम्हाला प्रश्न वाचणार त्यावेळी त्याचा उत्तर जे काही असेल ते इथून धावत जाऊन ही आन्सरची चिठ्ठी माझ्याकडे आणून द्यायची. समजलं? एक मिनिट, तू बस, दुसरं घे. हा, ठीक आहे. ती चिठ्ठी माझ्याकडे आणून द्यायची आहे. ती ज्याचा आन्सर बरोबर येईल, ज्याने बरोबर चिठ्ठी आणली त्याला 10 मार्क मिळेल. आणि ज्याचा आन्सर चुकीचं राहील त्याला म्हणजे चिठ्ठी फाळेल, त्याचे -5 होतील. समजलं? आणि ज्यांनी काहीच नाही आणलं त्याला 0 मार्क. ओके. पहिल्यांदा आणणाऱ्याचं मार्क कन्सिडर केल्या जाईल. रेडी? सगळे रेडी? ओके. पहिला प्रश्न. चला, रेडी बेटा? सगळे नंबर तुम्ही आपण शिकलेलो आहोत, डेफिनेशन शिकलेले, एक्झाम्पल आपण बघितला. त्याचीच एक रिव्हिजन आहे, जस्ट हाय ऍक्टिव्हिटी. काय माझ्याकडे आणून घ्या, मी तो बा. ठीक आहे. ती चिठ्ठी, त्या नंबरची चिठ्ठी ज्याचा आन्सर आहे तो माझ्याकडे जो पहिल्यांदा आणेल तो कन्सिडर. हा, बाकीच्यांनी त्यांना सपोर्ट करायचा आहे. बरं. हा, कोणाला काही डाऊट आहे या गेम मध्ये, काही विचारायचं असेल तर विचार. हा, काय होते गेम मध्ये? तुम्ही पुढे उभे राहा. हा, तुम्ही पुढे उभे राहा. मी पण इथं राहू. हा, तुम्ही मागे बघा, डिस्टन्स जास्त पाहिजे तुम्हाला. फर्स्ट इवन प्राइम नंबर. फर्स्ट इवन प्राइम नंबर. Yes, he is the winner. मेरा is the winner. चला, मेरा is the winner. करा बाबा त्याच्यासाठी. कोणती टीम आहे ही? टीम कोणती तुझी? आर्यभट्ट. 10 मार्क. बाकीच्यांनी बरोबर आणलं पण त्यांना मार्क मिळणार नाही. चला, आता दुसरे कॅन्डिडेट उभे आहेत 4 टीमचे. चलो पटकन पास. सेकंड क्वेश्चन. इंटिजर्स. पहिले इंग्लिश मध्ये क्वेश्चन ऐका आणि मग मी मराठी सांगतो. इंटिजर्स. मराठी समजतं सगळ्यांना? हा, ओके. मी जतपर्यंत स्टार्ट होणार नाही जात. हा, -3 ते 3. पहिले क्वेश्चन व्यवस्थित ऐकायचं. -3 ते 3 म्हणजे -3 पासून 3 पर्यंत किती पूर्णांक संख्या आहेत? हाऊ मेनी इंटिजर्स बिटवीन -3 फ्रॉम -3 to 3?
प्रश्न समजलं? -3 ते 3 पर्यंत किती पूर्णांक संख्या आहेत? हा चला फास्ट पटकन. मला बघू द्या कोण आहे फर्स्ट. विराटनं आणलं. आता मला सांगा, हा बाईक मी सगळे उभे व्हा लाईन मध्ये, जे होते ते मेंबर उभे व्हा. मी प्रश्न काय विचारलं? -3 ते 3 याच्यामध्ये फ्रॉम -3 to 3 किती इंटिजर्स आहेत? कोण सांगेल याचा आन्सर? हा होल नंबर. होल नंबर म्हटलं पूर्णांक संख्या. पूर्णांक म्हटलं मी, होल पूर्ण संख्या नाही म्हटलं. म्हणून म्हणतो इंटिजर्स म्हणजे पूर्णांक संख्या. कोण सांगेल याचं उत्तर? हा कोण कोणते सांग? हा कोणते अजून? हा 7 is the correct answer. -3, -2, -1, 0, 1, 2, 3. कोणालाही मार्क मिळणार नाही. म्हणून पहिले समजून घ्यायचा प्रश्न, पूर्णांक संख्या आणि पूर्ण संख्येमध्ये फरक आहे. पूर्णांक म्हणजे इंटिजर, पूर्ण म्हणजे होल नंबर. ओके. आता प्रश्न, सगळ्यात छोटा पूर्ण संख्या म्हणजे स्मॉलेस्ट होल नंबर. बाकीच्यांना उत्तर त्यांना म्हणजे हे आहे का, अलाउड आहे का? बाकीच्यांना -3 आणि -5 याच्यामध्ये सगळ्यात मोठा कोणता नंबर आहे? -3 रेडी? अशी कोणती संख्या आहे फळ्यावर ज्या चिठ्ठीवर असं लिहिलेलं आहे ती संख्या 7 ने विभाजित असली पाहिजे? डिव्हिजिबल बाय 7. बोला की नाही? बोला की नाही? येलो कलर इज विनर. 63 is the divisible by 7. तू कोणती आणला? 121. 7 ने डिवाइडेबल आहे का? नाही. हा कोणत्या टीमचा आहे? तुझा रांग. दोघांचे रॉंग झाला. व्हेरी गुड. यांना -5. तुझी कोणती होती बेटा? येलो ना? पायथागोरस ना? हा आणि हे दोन हे निगेटिव्ह इंटिजर. सर्वात मोठा इंटिजर कोणता आहे? निगेटिव्ह इंटिजर. करेक्ट. -1. म्हणजे बघू द्या. किती आणलं का? हा बरोबर आणलं. जाऊ नेहराला 10 मार्क. -5 प्लस -7. ओके. काय टीम आहे तुझं? रामानुजनला 10 मार्क. आणि तुझी रे? थांब. शकुंतला देवीला -5. कारण चुकीचा आन्सर आणलाय त्यांनी. मला वाटते 2 किती आणलं? -2 आन्सर आणलं त्यांनी. ओके. हा किती प्राईम नंबर्स आहे? मूळ संख्या 1 ते 20 मध्ये किती आहे?
याचा बरोबर आहे. पहिला पुन्हा ग्रीन कलर. हा चला शकुंतला देवी 8 करेक्ट. शकुंतला देवी 10 मार्क. हा चला नेक्स्ट क्वेश्चन. त्यांना माहित होतं किती असतात. आणि जर का तिकडे असेल -4 into 8 -4 into 8 हा विनायक कोणता आहे? कोणत्याचा आहे? तुझा कोणता टीम होती? आर्यभट्ट. विनायक हा कोणती टीम आहे? रामानुजनचे -5. ठीक आहे बेटा. डिव्हिजिबल बाय 11. कोणती टीम आहे बेटा 11? तू पहिले यायला पाहिजे ना या म्हणून. तू पहिले लिहून दिला. कोणतं होतं 11? कोणती टीम आहे? पायथागोरस. 3 मार्क. चला ओके. अशा प्रकारे हा गेम संपलेला आहे. आता मला एक सांगा, आपण हा जो ऍक्टिव्हिटी घेतली, पहिली पण एक ऍक्टिव्हिटी घेतली नंबर ओळखायची, आता पण एक घेतला आपण. या ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला काय वाटतं? तुम्ही काय शिकले याच्यात? कोण सांगेल? म्हणजे ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला कशी वाटली? हा सांग बेटा, सांग एकदम उभी हो. आपल्याला किती फास्ट तुम्ही गणित करू शकता हे एक आहे. अजून हा माइंड मध्ये कॅल्क्युलेशन. माइंड कॅल्क्युलेशन. ओके. हा सर कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन. व्हेरी गुड. अजून कोणाला सांगता येईल? प्रेझेन्स ऑफ माइंड. अजून हा नंबर पटापट ओळखा लागते. नंबर पटापट ओळखा लागतो. पुन्हा बरं मला एक सांगा, आपण जी आता ऍक्टिव्हिटी घेतली, हा सांग. इफिशियन्सी. व्हेरी गुड. आपण जी आता ऍक्टिव्हिटी घेतली ती कोणत्या सब्जेक्टशी अजून काही रिलेटेड आहे का? वाटते का तुम्हाला? सब्जेक्ट म्हणजे तुम्ही जे कोणत्या ऍक्टिव्हिटी नुसार अजून काही रिलेट आहे का? तुम्ही आता रनिंग केलं. रनिंग कशासाठी आहे? स्पोर्ट. म्हणून याला म्हणतात स्पोर्ट इंटिग्रेटेड पेडॉलॉजी. हा येस. त्याच्यामध्ये खेळ आणि गणिताचा आपण उपयोग केला. खेळाद्वारे गणित शिकत आहोत. समजलं? आलं लक्षात? त्याच्यात थोडं कॉन्सन्ट्रेशन, अलर्टनेस आहे ना, माइंड, प्रेझेन्स ऑफ माइंड, ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. तर तुम्ही या गेम मध्ये विनर होऊ शकता. आता बघू आपण कोणती टीम विन झालेली आहे. ठीक आहे. आर्य ला 30 गुण मिळालेले आहेत. पायथागोरस टीमला सुद्धा 30 आहेत. रामानुजनला 0 आणि शकुंतला देवीला पण 0. म्हणजे विनर आहेत आर्यभट्ट आणि पायथागोरस. कोणत्या टीम आहे? उभे व्हा. सगळ्या मुलींची टीम निघलेली आहे. चला टाळ्या वाजवायला त्यांच्यासाठी मुलं टाळ्या नाही वाजवायला. आज सगळ्यांना आपण तुम्ही जिंकल्यास मुळे त्यांना पण देऊ शकता. याने वर्गात पहिले जिंकणार. ठीक आहे. उद्या माझ्याकडून तुम्हाला पण सांगते. ठीक आहे. कोणी टीमला मला पण कसं तरी वाटलं यार, मी दोन एक घ्या बेटा. कॅप्टन कोण आहे? आणि दोघी मुली तिला उद्या नेहरा. हा आम्ही तुम्हाला पण वही आणायला सांगितलं होतं.